श्लोक 14. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नै चतुर्विधम्. अर्थ, मी म्हणजे परमेश्वर जठराग्नी होऊन प्राण्यांच्या देहाचे आश्रयाने प्राण व अपान या वायूशी संयुक्त होऊन 4 प्रकारचे अन्न पचविण्याचे कार्य करतो. अन्नाचे 4 प्रकार असे आहेत: भक्ष्य, भोज्य, लेह्य व चोष्य. विवरण: सूर्य व सोम ही चैतन्याची रूपे आहेत आणि त्या रूपांची पुढील परिवर्तने जशी दिसतात तशीच अग्नीची सुद्धा काही रूपे आहेत. जसे वडवानळ, वणवा, जठराग्नी किंवा वैश्वानर किंवा क्षुधा. वडवानळ समुद्रात, वणवा जंगलात, तर जठराग्नी किंवा क्षुधा हा प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये असतो. वैश्वानर शब्दात वैश्व अधिक अनर असे 2 शब्द आहेत. वैश्व हा विश्व या शब्दापासून विश्वाचा या अर्थाने आलेला आहे. तर विश्व म्हणजे सर्व, वैश्व म्हणजे सर्वांचा, सगळ्या विश्वाचा. अनर म्हणजे अनल किंवा अग्नी आहे, जो सर्व विश्वात भरून राहिलेला आहे. तो स्वाभाविकपणे सर्व प्राण्यांचे देहात सुद्धा असतोच. त्याचे अस्तित्वाने शरीर गरम राहते. अग्नी म्हणजे शक्ती. गरम करणे हा शक्तीचा एक आविष्कार आहे. सर्व प्राण्यांचे देहात राहणारा अग्नी आपले काम करताना प्राणवायूची मदत घेतो. ज्वलन प्रक्रियेला प्राणवायूची गरज असतेच, हा वैज्ञानिक सिद्धांत आहे आणि तो जर नसेल तर अग्नी विझून जातो. शरीरातील अग्नीला मदत करणारे प्राण व अपान हे 2 वायू असून ते जठराग्नीला संयुक्त होऊन शरीरातील अन्न पचनाचे काम करत असतात. म्हणून ज्ञानदेव सांगतायत की प्राणापानाच्या जोड भाती फुंक फिंकोनिया अहोराती आटी तसे नेणो किती उदरा माझी. की ह्या पोटामध्ये आत्तापर्यंत कित्येक प्रकारचं आणि कितीतरी अन्न गेलेले आहे आणि ते सर्वाचं पचनसुद्धा व्यवस्थितपणे झालेले आहे. अग्नी, प्राण व अपान वायू हे सर्व अग्नी, प्राण व अपान वायू हे सर्वजण एकत्रपणे 4ही प्रकारची अन्ने पचविण्याचे काम करतात. भक्ष्य म्हणजे चावून खाण्याचे पदार्थ, भोज्य म्हणजे गिळायचे पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्याचे पदार्थ आणि चोष्य म्हणजे चोखून खाण्याचे पदार्थ. याशिवाय अन्नाचे पुढील 4 प्रकार पण सांगतात: शाकाहार, मांसाहार, फलाहार आणि धान्याहार. पदार्थ कोणताही असला तरी तो पचविण्याचे काम मात्र हा वैश्वानर प्राण व अपान यांचे रूपाने करत असतो. म्हणजेच परमेश्वर ते सर्व करीत असतो किंवा करवून घेत असतो. प्राण व अपान वायू जठराग्नीला प्रदीप्त करतात. तसेच जठराग्नीने पचविलेल्या भोजनाच्या सूक्ष्म अंशाला किंवा रसाला शरीराचे प्रत्येक भागात पोचविण्याचे सूक्ष्म कार्यसुद्धा करत असतात. पशु, पक्षी, मानव इत्यादींच्या शरीरात पचनक्रियेचे कार्य करणारा हा अग्नी वनस्पती इत्यादीमध्ये सुद्धा कार्यरत आहे. ते त्यांचे खाद्य, पाणी इत्यादी ग्रहण करतात. त्याचे पचन करून वनस्पतींची वाढ होते. 4 प्रकारच्या अन्नातील चोष्य या प्रकारचे अन्न वनस्पती ग्रहण करतात. अशा रीतीने अन्नाचा प्रत्येक अंश परमेश्वराचे शक्ती वाचून पचू शकत नाही, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.